सर्वांना नमस्कार. आपले सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलवरती गावातल्या शाळा गावातच मुलांचा विकास. आपल्या समोर हे चॅनल घेऊन येत आहोत यासाठी, फक्त ग्रामीण विकासासाठी. ग्रामीण विकास हा सर्वतः शाळेवरच अवलंबून आहे आणि त्या शाळा ज्या गावात प्रत्येक ठिकाणी आपल्याला शाळा दिली, शासनाची शाळा आहे, मराठी शाळा आहे, त्या शाळेमध्येच मुलांचा पक्का पाया होऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांचे शिक्षण हे आपल्या जवळच्या शाळेत, आपल्याला झेपेल अशा शाळेत, कुठलीही फीस न आकारता असलेल्या शाळेत घेतले तर निश्चितच आपली आणि आपल्या परिवाराची प्रगती होणार आहे. आपण बघतोय नेहमी की आपल्याला ज्या शाळा आहेत त्या शाळेमधून फक्त फुलासारखे मुलं बनवायचे नाही किंवा पोपटासारखे बडबड करणारे मुलं बनवायचे नाहीत, तर आपल्याला बनवायचे की जे संघर्षाशी, जे संघर्ष करू शकतील, जे संकटांना सामना करू शकतील, छोट्या छोट्या गोष्टींना ते जुमानणार नाहीत. त्यांना एक आदर्श निर्माण करायचा असेल तर तुमच्या जवळच्या शाळेमध्ये, तुमच्या गावातल्या शाळेमध्येच त्याचा पायापक्का होऊ शकतो. आम्ही ह्या चॅनलवरती सर्वात महत्त्वाचा उद्देश ह्या चॅनलचा असा आहे की या चॅनलमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अडचणी ह्या समजल्या गेल्या पाहिजे आणि त्या शैक्षणिक अडचणीवर त्यांना आम्ही अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे त्यांना युक्त्या, त्याचप्रमाणे मार्गदर्शन देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या गावातल्या शाळेत शिकून मोठे झालेले जे अधिकारी आहेत, मोठ्या पदाधिकारी झालेले आहेत, मोठ्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांच्या आपण यशोगाथा देखील याच ठिकाणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे मी दिलेल्या आतापर्यंत शैक्षणिक अनुभवामध्ये जे अनुभव मला विद्यार्थ्यांचे आले ते विद्यार्थ्यांचे अनुभव मी याच्यावरती शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे मुलांना प्रेरणादायी गोष्टी, त्याचप्रमाणे या भारताचा जर विकास व्हायचा असेल, या महाराष्ट्रातला जर विकास व्हायचा असेल तर आपल्याला प्रथमतः आपल्या गावातल्या भाषेत, मातृभाषेत शिक्षण होणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा एवढा मोठा अट्टहास आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारच्या छान छान मोटिवेशन देखील यामधून मिळणार आहेत आणि आपला उद्देश हा फक्त मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेणे. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे कुठलीही शाळा असं म्हणत नाही, कुठलीही मिलिटरी स्कूल असं म्हणत नाही की मराठीतून शिक्षण नकोय, झेडपीच्या शाळेतून शिक्षण नकोय, ह्या शाळेतून शिक्षण असावं, असा कुठलाही क्रायटेरिया तिला नाही. कुठल्याही नवोदयाच्या परीक्षेला असा क्रायटेरिया नाही की तिथे इंग्लिश मिडियमच्याच शाळेचा मुलगा लागतो. तिथे प्रत्येक मुलगा हा त्याच्या गुणवत्तेनुसार लागतो आणि गुणवत्ता हीच सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून हे चॅनल आपल्या समोर आम्ही घेऊन आलो आहोत. या चॅनलला आपला भरभरून प्रतिसाद मिळावा आणि हा प्रतिसाद याच्यासाठी मिळावा की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचा फायदा झाला पाहिजे, मोटिवेशन भेटलं पाहिजे. नाहीतर आजकाल लहान लहान मुलांना अनेक लोक फसवतात. काल परवाची घटना, एक व्हिडिओ छानसा बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये असं कळलं की एक मुलगा कुणाचं तरी ऐकून सांगत होता की मला या शाळेत जायचंय, 3 मजली शाळेत जायचंय, 4 मजली शाळेत जायचंय, परंतु तथ्य त्याच्यात नाहीये. तर त्या पालकांनी खरोखर चांगली भूमिका बजावली. त्या मुलाला सांगितलं की तो आपल्या गावातली शाळा ही अतिशय उत्कृष्ट आहे, म्हणून आपल्याला देखील तेच करायचं आहे आणि गावातच आपल्या मुलाचा पाया पक्का करायचा आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळावा आणि या प्रतिसादातूनच आपल्याला पुढे जायचंय आणि समृद्ध घडवायचंय. आणि गांधींनी ज्याप्रमाणे म्हटलंय की गावाकडे चला, आपल्याला गावाकडे तर गावाचा विकास तर करायचा आहे, परंतु त्यातून समृद्ध भारत हा देखील घडवायचा आहे. तर मी एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणारच आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आमचा पुढचा व्हिडिओ एक छानशी गोष्ट, ती मोटिवेशनल गोष्ट आहे आणि त्या गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायची की जेणेकरून या चॅनलमध्ये फक्त तुम्ही नाही तर प्रत्येक जण आपण सहभागी आहोत आणि प्रत्येक जणांच्या यशोगाथा या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायच्यात. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि पुढील व्हिडिओ नेहमी अवश्य बघा. त्यामध्ये जी गोष्ट आहे ती गोष्ट कदाचित आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.